प्रभू श्रीराम म्हणजे मर्यादेचं आणि सात्विकतेचं प्रतीक। येत्या 22 जानेवारीला अयोध्येमध्ये याच प्रभू श्रीरामाच्या मंदिराचा भव्य लोकार्पण सोहळा होणार आहे आणि या महान मंगल सोहळ्याची वलय देशभर आतापासूनच पसरली आहेत। अवघा देश राममय होऊन गेलाय। या सोहळ्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रचंड भावनिक आहेत आणि म्हणून मोदींनी या दिवसासाठी काही संकल्प केलेले आहेत, ज्याला मोठं धार्मिक अधिष्ठानही आहे। पाहूयात याच संदर्भातला आमचा हा स्पेशल रिपोर्ट। रामलल्लाच्या प्राण प्रतिष्ठेच्या दिवशी मोदी करणार पूर्ण दिवस उपवास। रामलल्लाच्या प्राण प्रतिष्ठेआधी 7 दिवस अनुष्ठान। पूजा विधी करण्यापूर्वी मोदी शरयू नदीत स्नान करण्याची शक्यता। राम जन्मभूमीतील राम मंदिरात रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा होण्याचा क्षण हा भारतीयांसाठी विशेष आहे। अयोध्येतील विद्वानांच्या मते प्राण प्रतिष्ठेच्या पूजेपूर्वी यजमान व्रत पाळतात। रामलल्लाच्या प्राण प्रतिष्ठा पूजेचं यजमान होण्याचा मान पंतप्रधान नरेंद्र मोदींना मिळाला आहे। त्यामुळे सर्व पूजा विधी आणि व्रतवैकल्य मोदींच्या हस्ते केली जाणार आहेत। शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे, कोणतेही शुभ कर्म करताना, कोणतेही यज्ञ कर्म करताना शुचिरभूत होणं आवश्यक आहे आणि गंगा स्नानाने मनुष्य अंतर्बाह्य शुचिरभूत होत असतो। नरेंद्र मोदी साहेब संपूर्ण जगत कल्याणासाठी वसुधैव कुटुंबकम, आपलं संपूर्ण मानव प्रजात ही एक कुटुंब आहे आणि त्यांच्या उद्धारासाठी शरयू नदीमध्ये स्नान करून आणि हा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे। रामलल्लाच्या प्राण प्रतिष्ठेपूर्वी 7 दिवस आधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पूजन केलेल्या संकल्प अक्षता अयोध्येत पोहोचणार आहेत। 16 जानेवारी ते 22 जानेवारी दरम्यान 7 दिवसीय अनुष्ठान असेल। त्यानंतर 22 जानेवारीला मोदी संपूर्ण दिवस उपवास करणार आहेत। शरयू नदीत स्नान केल्यानंतरच रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा होणार आहे। गंगा समान असलेल्या ज्या नदींना स्पर्श केला असता किंवा दर्शन घेतला असता तिथे 100 पातके नाहीसे होतात आणि नदीला स्पर्श केले असता 300 पातके नाहीसे होतात आणि स्नान केलं असता हजारो पातकांचा नाश होतो, असा एक शास्त्रवचनाचा भाग त्या ठिकाणी आलेला आहे। म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शरयूमध्ये स्नान करून 22 तारखेला पूजेला जाणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काशी विश्वनाथ कॉरिडॉरच्या उद्घाटनापूर्वी गंगा नदीत स्नान केलं होतं। आता अयोध्येच्या शरयू नदीतही मोदी स्नान करण्याची शक्यता आहे। रामलल्ला प्राण प्रतिष्ठेचा दिवस जरी 22 जानेवारी असला तरीही पूजा विधी आधीपासूनच सुरू होत आहेत। 14 जानेवारीपासूनच प्रत्यक्ष प्राण प्रतिष्ठा विधीला सुरुवात होणार असल्याचं समजतंय। त्यानंतर सलग 8 दिवस होणाऱ्या मंत्रघोषानंतरच श्रीरामाची प्राण प्रतिष्ठा 22 जानेवारीला पूर्ण होणार आहे। सोमेश कोलगे, ABP माझा, नवी दिल्ली। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।